नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय सिंग ठाकूर युनिव्हर्सल अकॅडमी पुसदद्वारे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या सिरीजमध्ये आपण अंकगणित ही मालिका बघणार आहोत। त्यामध्ये सर्वात पहिलं प्रकरण जे आहे ती संख्या मालिका प्रकरण आहे, जे आपणास स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि त्याचा अभ्यास आपण आज घेणार आहोत। तर बघूया संख्या मालिका पहिला चॅप्टर। तर संख्या मालिका या टॉपिक मध्ये आपल्याला 11 प्रकारच्या संख्या शिकायच्या आहेत। त्यामध्ये पहिली संख्या जी आहे ती आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या यालाच पूर्णांक संख्या असं देखील म्हटलं जाते। पूर्ण संख्या त्यालाच पूर्णांक संख्या असं देखील म्हटलं जाते। आपण याची थोडक्यात व्याख्या बघू। तर पूर्ण संख्या म्हणजे ज्या पूर्ण स्वरूपातील संख्या आहेत त्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात। यामध्ये धन व ऋण दोन्ही प्रकारच्या संख्यांचा समावेश होतो। तसेच शून्य ही देखील पूर्णांक संख्या असते। ठीक आहे। जर पूर्ण संख्येची किंवा पूर्णांक संख्येची व्याख्या आपण बघितली या ठिकाणी, ज्या पूर्ण स्वरूपातील संख्या आहेत त्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात। यामध्ये धन व ऋण दोन्ही प्रकारच्या संख्यांचा समावेश होतो। तसेच शून्य ही देखील पूर्णांक संख्या असते। म्हणजे काय, तर आपण बघूया या ठिकाणी शून्य आहे। शून्याच्या नंतर येणाऱ्या पूर्ण संख्या कोणत्या असतात, तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 इत्यादी अनंत पर्यंतच्या संख्या येणार। ठीक आहे। आणि ऋण संख्या म्हणजे शून्याच्या अलीकडे येणाऱ्या -1 -2 -3 -4 -5 इत्यादी अनंत पर्यंतच्या संख्या येणार। म्हणजे ह्या ज्या संख्या असतात या संख्यांना आपण पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या असं म्हणतो। यामध्ये अपूर्ण स्वरूपातल्या संख्या जसं 3.5 2.12 8.145 या प्रकारच्या संख्या किंवा 3/7 8/9 1/3 2.3/5 या स्वरूपातल्या अपूर्ण संख्या येणार नाहीत। ह्या संख्या ज्या आहेत ह्या अपूर्ण स्वरूपातल्या संख्या आहेत आणि ह्या ज्या संख्या असतात या स्वरूपातल्या त्या पूर्ण स्वरूपातल्या संख्या असतील। मग ह्यात 2 अंकी 3 अंकी 4 अंकी कितीही अंकी असू शकतात, फक्त ह्या पूर्ण स्वरूपातल्या संख्या असणं आवश्यक असतात। त्यांनाच आपण काय म्हणतो, पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या असं म्हणतो। यानंतर बघूया आपण दुसऱ्या प्रकारची संख्या, ती आहे नैसर्गिक संख्या। ठीक आहे। 2 नंबरची संख्या आपण बघत आहोत, नैसर्गिक संख्या। आता ह्या ज्या नैसर्गिक संख्या असतात आपण आधीपासून बघत आलेलो आहोत। नैसर्गिक संख्या म्हणजे आपण 1 2 3 4 5 6 7 8 या संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या म्हणतो। परंतु यामध्ये शून्य किंवा ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्यामध्ये समाविष्ट होत नाहीत। जसं आता या ठिकाणी 1 पासून सुरू होणाऱ्या आणि अनंतपर्यंत वाढत जाणाऱ्या फक्त धनसंख्या म्हणजे नैसर्गिक संख्या होय। म्हणजे काय, तर या ठिकाणी मी लिहिलं 1 2 3 4 5 6 7 8 इत्यादी अनंत
पर्यंतच्या संख्या म्हणजेच काय, नैसर्गिक संख्या होय. बरोबर आहे. यामध्ये काय होतं तर 0 ही जर संख्या दिलेली असली तर ही नैसर्गिक संख्या असणार नाही, किंवा -1 किंवा -2 ह्या संख्या जरी दिलेल्या असतील तर ह्या नैसर्गिक संख्या नाहीत. ठीक आहे. 0, -1, -2 किंवा आणखी या पद्धतीच्या मायनस संख्या जर असतील तर त्या नैसर्गिक संख्या नाहीत. तर नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, फक्त 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी जितक्याही अंकी संख्या असतील त्या फक्त धन स्वरूपातल्या संख्या असायला पाहिजेत आणि पूर्ण संख्या असायला पाहिजेत आणि 0 व्यतिरिक्त असायला पाहिजेत. 0 किंवा मायनसवाल्या संख्या ह्या नैसर्गिक संख्या असणार नाहीत. तर हा झाला नैसर्गिक संख्येच्या बाबतीतला नियम आणि दुसरी प्रकारची संख्या. यानंतर आपण बघणार आहोत तिसऱ्या प्रकारची संख्या, ती आहे समसंख्या. या नैसर्गिक संख्यांचेच 2 प्रकारे विभाजन केले जाते. त्यामध्ये एक आहे समसंख्येमध्ये व्याख्या बघू आपण. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. जसं उदाहरणार्थ आता संख्या बघू आपण. जसं उदाहरणार्थ आपण बघत आहोत 1520 या संख्येमध्ये एकक, दशक, शतक, हजार अशा पद्धतीच्या संख्येमध्ये स्थान आपण मोजत असतो. तर त्यामधील 0 ही संख्या एकक स्थानी आहे आणि 0 जरी ही संख्या एकक स्थानी आहे याचाच अर्थ ही संख्या समसंख्या आहे. बरोबर. मग या ठिकाणी जर 17,326 अशी संख्या आली तर एकक स्थानी 6 आलेला आहे, व्याख्येमध्ये 6 आहे. बरोबर. तसंच 5,838 यामध्ये एकक स्थानी 8 आहे. 11,36,754 यामध्ये एकक स्थानी 4 आहे. तसेच 31,27,612 यामध्ये एकक स्थानी काय आहे, 2 आलेला आहे. म्हणून ह्या सर्व संख्या कशा आहेत, समसंख्या आहेत. आणि समसंख्या जेव्हाही आपल्याला ओळखायच्या असतील तर तेव्हा त्यांच्या एकक स्थान बघायचं. एकक स्थानी जर समस्वरूपातला अंक दिसत असला, यामध्ये 0 ही समसंख्या नाही आहे, 0 ही समसंख्या नाही, परंतु एकक स्थानी जर 0 आली तर ती संख्या मात्र समसंख्या होते. बरोबर आहे. आपण समसंख्या बघत आहोत. नैसर्गिक संख्यांचं रूपांतर 2 प्रकारच्या संख्यांमध्ये होते. एक नैसर्गिक संख्या, एक समसंख्या व दुसरी विषम संख्या. ठीक आहे. तर त्यामध्ये आता समसंख्येमध्ये एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक जर दिसले तर त्या संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. ठीक आहे. यानंतरची संख्या आहे आपली विषम संख्या, 4 नंबरची संख्या. बरोबर. तर विषम संख्येमध्ये समसंख्येसारखंच आपल्याला बघायचं आहे. विषम संख्या जी आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 हे अंक येतात त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. मग बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 हे अंक येतात त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. मग यांची उदाहरणं बघायची झाल्यास यामध्ये 5,411 यामध्ये एकक स्थानी 1 आलेला आहे. 74,623 25,26,975 7,28,717
3,25,32,629. या प्रत्येक संख्येमध्ये बघा 4 अंकी संख्या असो, 5 अंकी संख्या असो, 6 अंकी असो, 7 अंकी असो किंवा 8 अंकी संख्या असो, संख्या कितीही मोठी जरी असली तरी त्यांच्या एकक स्थानी जो अंक आलेला आहे तेवढाच आपल्याला बघायचा आहे. आणि त्या एकक स्थानी जर 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कुठला अंक दिसत असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या असं म्हणतो. बरोबर आहे. मग विषम संख्या ओळखण्यासाठी फक्त आपल्याला ह्याच गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समसंख्या ओळखायची असेल तर 0, 2, 4, 6, 8 हे अंक बघायचे आणि विषम संख्या बघायची असेल तर 1, 3, 5, 7, 9 हे अंक लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बरोबर. यानंतर आपण बघणार आहोत 5 नंबरची संख्या, मूळ संख्या. आता मला सांगा मूळ संख्या ह्या कशा असतात? तर मूळ संख्या ज्या कोणत्याही पाड्यात येत नाहीत त्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. बरोबर. मग मूळ संख्या कोणत्याही पाड्यात न येणाऱ्या संख्या म्हणजे कोणत्या? तर यामध्ये 1 किंवा 0 ही संख्या येणार नाही. ही संख्या सुरुवात होते 2 पासून. मग पहिली मूळ संख्या येते 2, त्यानंतर येते 3, त्यानंतर येते 5, 7, नंतर 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 73 नंतर 79, 83, 89 आणि 97. तर या 1 पासून 100 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या आहेत. ह्या मूळ संख्या आपल्याला पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही. याला समसंख्या किंवा विषम संख्याप्रमाणे आपल्याला एकक स्थानी, दशक स्थानी संख्या येणारी लक्षात ठेवण्यासारखी नाही. तर यामध्ये आपल्याला 1 पासून 100 पर्यंतच्या किमान मूळ संख्या ह्या पाठ करणं आवश्यक आहेत. या संख्या कुठल्याही पाड्यात येत नाहीत. ह्या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात, म्हणून त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. या ठिकाणी व्याख्याही लिहून देतो तुमच्या माहितीसाठी. तर या ठिकाणी व्याख्या लिहिलेली आहे, ज्या संख्या फक्त आणि फक्त स्वतःच्याच पाढ्यात येतात म्हणजेच ज्या संख्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी मी 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 ह्या संख्या आहेत. ह्या एकूण 25 संख्या आहेत. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 ह्या 15 संख्या 1 पासून 50 पर्यंतच्या आल्या. त्याच्यानंतर 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25 टोटल 25 संख्या आहेत ज्या मूळ संख्या आहेत. आता मूळ संख्या फक्त 100 पर्यंतच असतात असं नाही. मूळ संख्या ह्या 100च्या नंतरही आहेत. जसं 101 ही मूळ संख्या आहे, परंतु 100 पर्यंतच्या जनरली स्पर्धा परीक्षेसाठी मूळ संख्या विचारल्या जातात आणि त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे ह्या तुम्हाला पाठांतरच कराव्या लागतील. बरोबर. म्हणून ह्या मूळ संख्या मी तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत. ह्या व्यवस्थित पाठ करायच्या आहेत. बरोबर. यानंतर आपण बघणार आहोत संयुक्त संख्या. ही 5 नंबरची संख्या होती मूळ संख्या. यानंतर 6 नंबरची संख्या आपल्याला बघायची आहे संयुक्त संख्या. त्या संयुक्त संख्या कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊ. आता ज्या मूळ संख्या नाहीत त्या उरलेल्या सर्व संख्या म्हणजे काय असतात? संयुक्त संख्या असतात. मग संयुक्त संख्यांमध्ये त्या संयुक्त संख्या कोणत्या असतात आणि संयुक्त संख्येची व्याख्या काय?
तर मूळ संख्येची व्याख्या आपण बघितली होती. मूळ संख्या, ज्या संख्या कोणत्याही पाड्यात येत नाहीत त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. मग ज्या संख्या इतर कोणत्याही संख्येच्या पाड्यात येतात त्यांना आपण काय म्हणायला पाहिजे? संयुक्त संख्या म्हणायला पाहिजे. मग ज्या संख्या स्वतः व्यतिरिक्त इतर संख्यांच्या पाढ्यातही येतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. मग ज्या संख्या स्वतः व्यतिरिक्त इतरही संख्यांच्या पाड्यात येतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात, आपण असं लिहिलं. या ठिकाणी पहिली संयुक्त संख्या कोणती असायला पाहिजे? तर आपण बघितलं की 2 आणि 3 ही मूळ संख्या होती. मग संयुक्त संख्या एक आली, मूळ संख्येमध्ये एक ही संख्या आली नव्हती, म्हणजे संयुक्त संख्येमध्ये यायला हवी का? तर 1 किंवा 0 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही, तर ती संख्या याच्यात घ्यायची नाही. मग 2 आणि 3 मूळ संख्येमध्ये जर गेली तर सर्वात आधीची, सर्वात पहिली संयुक्त संख्या कोणती येणार? तर ती येणार 4. सर्वात लहान पहिली संयुक्त संख्या कोणती असणार? 4. 4 ही संख्या 4च्या पाड्यात तर येतेच, परंतु 2च्या पाड्यात देखील येते, म्हणून ही संयुक्त संख्या आहे. बरोबर. मग 4 नंतर येणारी तशीच संख्या कोणती? 6. 6 नंतर येणारी कोणती? 8. 8 नंतर येणारी, आता 4, 6, 8 घेतली म्हणून 10 यायला हवी का? नाही. तर या ठिकाणी 4, 6, 8 झाल्याच्या नंतर येणारी संयुक्त संख्या 9 आहे. आता 9 ही संख्या कशी आली? तर 9 ही संख्या 9च्या पाड्यात तर येतेच, परंतु 3च्या पाड्यात देखील येते, म्हणून त्याला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. मग सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती असा जर प्रश्न विचारला गेला तर सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती असणार? 9 ही असणार. आणि सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती विचारली तर उत्तर येणार 4. लक्षात आलं? मग या प्रकारे 9 नंतर येणार 10, 10 नंतर येणार 12, 14, 15, 16, 18, 20 इत्यादी. आता मला सांगा, या पद्धतीनं संयुक्त संख्यांचा आपण जर विचार केला तर 1 पासून 100 पर्यंत किती संयुक्त संख्या असायला हव्यात? तर 1 पासून 100 पर्यंत आपल्याकडे 74 संयुक्त संख्या आहेत. किती आहेत? 74. कधीपासून? 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती होत्या? 25. 25 आणि 74 किती झाले? 99. मग 99 संख्या का झाल्या 1 पासून 100 पर्यंत? कारण एक ही संख्या त्याच्यात समाविष्ट नाही. एक ही संख्या संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की संयुक्त संख्या कशाला म्हणायचं आहे? तर ज्या संख्या स्वतःच्या पाड्यात येतात आणि दुसऱ्याही संख्येच्या पाड्यात येतात त्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. संयुक्त संख्या पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. का पाठांतर करण्याची आवश्यकता नाही? कारण जर तुम्ही मूळ संख्या पाठ केलेल्या आहेत, ज्या कमी स्वरूपातल्या संख्या आहेत त्या जर तुम्ही पाठ केलेल्या आहेत तर संयुक्त संख्या पाठांतराची आवश्यकता पडत नाही. लक्षात आलं? यानंतर आपण बघणार आहोत आता 7 नंबरची संख्या, सहमूळ संख्या. सहमूळ संख्या. आता या सहमूळ संख्येमध्ये काय आहे? तर बरेच जणांनी लॉजिक लावलेलं असते की सहमूळ संख्या म्हणजे मूळ संख्येसह आलेली संख्या म्हणजे सहमूळ संख्या असेल, परंतु तसं नाही. सहमूळ संख्येचा अर्थ मूळ संख्येच्या सोबत आलेली संख्या असा होत नाही. तर त्यामध्ये काय आहे? 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांच्या गटाला, 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांच्या गटाला जर फक्त 1 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण गटाला सहमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे काय? बघा, 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांच्या गटाला जर फक्त 1 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण गटाला सहमूळ संख्या असे म्हणतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय? आता या ठिकाणी लिहिलं मी 2 आणि 3. या 2 आणि 3 ला, 2 ला जर मला भागायचं असेल तर 2 ने भागू शकतो, परंतु 3 ला
2 ने भाग जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. मग 3ला जर मला भागायचं असेल तर 3ला 3ने भागू शकतो, परंतु या 2ला भागू शकतो का? नाही भागू शकत. म्हणजेच मला 2 आणि 3ला जर एकाच संख्येने भागायचं असेल तर त्याला फक्त मला 1नेच भागावं लागेल. जसं मग आता या ठिकाणी 4 आणि 5, आता 4 आणि 5 पैकी 4ला मी 4ने भाग देऊ शकतो किंवा 2ने देखील भाग देऊ शकतो. तसंच 4ने किंवा 2ने या 5ला भाग देऊ शकतो का? नाही देऊ शकत. म्हणजेच या 4, 5 ह्या गटाला आपल्याला काय म्हणता येईल? सहमूळ संख्या म्हणता येईल. बरोबर. मग या ठिकाणी तशाच पद्धतीनं 5, 6, 7 तीन संख्या जरी दिलेल्या असतील एका गटात तरी 5, 6, 7 ही संख्या काय आहे? ह्या संख्या सहमूळ संख्या आहेत. मग या ठिकाणी 8 आणि 9, आता आपण बघितलं की या प्रत्येक संख्येमध्ये 1 किंवा 2 मूळ संख्या आलेल्या आहेत, पण 8 आणि 9 ह्या दोन्ही संयुक्त संख्या आहेत. 8 आणि 9 या दोन्ही संयुक्त संख्या जरी असतील तरी या दोन्ही संख्यांच्या गटाला आपल्याला सहमूळ संख्याच म्हणावं लागेल. मग यांना सहमूळ संख्या म्हणण्याचं कारण काय? कारण 8ला जर मला भागायचं असेल तर 8ला मी 4ने भाग देऊ शकतो, 2ने भाग देऊ शकतो किंवा 8ने भाग देऊ शकतो, परंतु 4, 2 आणि 8 या तिन्ही संख्यांनी 9ला भाग जात नाही. 9ला जर भागायचं असेल तर त्याला फक्त 3नेच भागावं लागेल किंवा 9ने भागावं लागेल. बरोबर. मग या 3ने किंवा 9ने या 8ला भाग जातो का? नाही जात. म्हणून 8 आणि 9 ह्या दोन्ही संख्या जेव्हा एकत्र लिहिल्या असतील त्या गटाला आपल्याला काय म्हणावं लागेल? सहमूळ संख्येचा गट म्हणावा लागेल. लक्षात आलं? मग या पद्धतीनं मग 14, 15 जरी असेल किंवा 20, 21, 22 जरी असेल तर ह्या सर्व संख्यांची गट काय आहेत? सहमूळ संख्यांची गट आहेत. मग याच ऐवजी जर या ठिकाणी मी 3, 6 असा गट दिलेला असेल तर 3, 6 हा गट सहमूळ संख्येचा गट आहे का? यांना सहमूळ संख्या म्हणायचं का? तर याला सहमूळ संख्या म्हणायचं नाही. सहमूळ संख्या नाही. ही जी संख्या दिलेली आहे मी, ही सहमूळ संख्या नाही. का सहमूळ संख्या नाही 3 आणि 6? तर 3 आणि 6ला 3ने भाग जातो 3ला आणि 6ला देखील 3ने भाग जातो. दोन्ही संख्येला जर 3ने भाग जात आहे तर ती संख्या या नियमात बसत नाही. या नियमात आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्रत्येक संख्येला जर भागायचं गरज पडली, समजा 8 आणि 9ला मला एकत्र भागायचं आहे तर मी 2ने किंवा 3ने भाग न देता मला याला 1नेच भाग द्यावा लागेल. परंतु 3 आणि 6ला भाग देत असताना मी 3ने भाग देऊ शकतो. 3 1 3 म्हणू शकतो, 3 2 6 म्हणू शकतो. तसंच या ठिकाणी आता 5, 10, 15 हा जरी गट दिलेला असला तरी देखील हा सहमूळ संख्येचा गट नाही. का नाही? कारण याला मी 5ने भाग देऊ शकतो. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. मग लक्षात आलं? सहमूळ संख्या कशाला म्हणायचं आहे? तर जो गट दिलेला आहे आपल्याला त्यामध्ये ज्या संख्या असतात त्या सर्व संख्यांना फक्त आणि फक्त कितीने भाग गेला पाहिजे? 1ने भाग गेला पाहिजे. इतर कोणत्याही संख्यांनी भाग जाता कामा नाही. त्यांना म्हणतात आपण सहमूळ संख्या. ही झाली 7व्या नंबरची आवश्यक संख्या. यानंतर आपण बघणार आहोत जोडमूळ संख्या, 8व्या प्रकारची संख्या. जोडमूळ संख्या 8 नंबरची संख्या. या जोडमूळ संख्येमध्ये काय आहे तर नावाप्रमाणेच जोडलेल्या ज्या मूळ संख्या असतात त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. आता मूळ संख्या मी तुम्हाला मगाशी सांगितल्या की एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 पासून 100 पर्यंत. मग या 1 पासून 100 पर्यंत जोडमूळ संख्या किती असतील तर त्याही लिमिटेड आहेत. तर ह्या जोडमूळ संख्या फक्त 8 आहेत. आता जोडमूळ संख्या म्हणजे जोडी आहे. कशाची जोडी आहे? मूळ संख्यांची जोडी आहे. मग मूळ संख्यांची जोडी घ्यायची तर कोणती घ्यायची असं नाही. समजा 2 घेतली आणि 7 घेतली, 2 आणि 7 दोन्ही मूळ संख्या जरी असतील तर 2 आणि 7 ही मूळ संख्याची जोडी होईल का? नाही. मूळ संख्यांची अशी जोडी घ्यायची आहे की ज्यांच्यातील फरक 2 असला पाहिजे आणि त्या दोन्ही मूळ संख्या असल्या पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी कंपल्सरी असणं आवश्यक आहेत. या ठिकाणी व्याख्या लिहू आपण. ज्या 2 मूळ संख्यातील फरक 2 आहे अशा प्रत्येक जोडीला जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता म्हणजे काय लक्षात घ्या. या ठिकाणी समजा 2 आणि 3 ही संख्या घेतली मी. 2 आणि 3 यामधला फरक 2चा आहे का? नाही. ह्या दोन्ही मूळ संख्या असून चालणार नाहीत. तर या दोन संख्यांमधला फरकही किती असला पाहिजे? 2चा असला पाहिजे. मग फरक 2चा येण्यासाठी 2 आणि 3 ही संख्या चालणार नाही. या ठिकाणी पहिली जोडमूळ संख्या आहे 3 आणि 5.
3 आणि 5 मधला फरक कितीचा आहे? 2चा, म्हणून ही पहिली जोडमूळ संख्या झाली. मग आता तुम्ही म्हणाल 5 संख्या इकडे घेतली तर 5 संख्या इकडे चालेल की नाही चालेल? तर 5 संख्या पुन्हा जरी आली तरी चालेल, परंतु त्यालाच लागून येणारी संख्या कोणती येते? 5 आणि 7. तर 5 आणि 7 मधला फरक कितीचा आहे? 2चा. 5 आणि 7 मधला फरक 2चा आहे आणि दोन्ही मूळ संख्या आहेत, म्हणून ही एक जोडमूळ संख्या झाली. एक जोडमूळ संख्या ही, दुसरी जोडमूळ संख्या ही. या दोन्ही संख्यांच्या ग्रुपला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. ही एक, ही दुसरी. यानंतर तिसरी जोडमूळ संख्या कोणती असणार? 11, 13. यामधलाही फरक कितीचा आहे? 2चा. त्यानंतर येणारी 17, 19. यानंतर येणारी 29, 31. ही पाचवी जोडमूळ संख्या. त्यानंतर येणारी 41, 43. त्यानंतर 59, 61 आणि त्यानंतर 71, 73. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 एकूण किती जोडमूळ संख्या झाल्या? 8 जोडमूळ संख्या झाल्या आणि प्रत्येकातला फरक बघा कितीचा आहे? 2चा फरक आहे. आता आपण जर विचार केला की इथे या ठिकाणी म्हटलं मी 23 आणि 29, मग 23 आणि 29 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे का? नाही, ही जोडमूळ संख्येची जोडी नाही. का बरं नाही? कारण 23 आणि 29 या जरी दोन्ही मूळ संख्या असतील तरी या दोन्हीतला फरक जो आहे तो फरक कितीचा आहे? 6चा फरक आहे. 6चा फरक चालतो का आपल्याला? नाही चालत. मग याऐवजी काही जण म्हणतात मग आता 13 आणि 15 घेतली, मग 13 आणि 15 घेतली तर यातला फरक 2 आहे म्हणून हे लगेच मूळ संख्या, जोडमूळ संख्या आहे असं म्हणायचं का? नाही, हे देखील म्हणायचं नाही. कारण का नाही म्हणायचं? यामध्ये 13 ही जरी मूळ संख्या असली तरी 15 मूळ संख्या नाही ना. 15 ही संयुक्त संख्या आहे. मग संयुक्त संख्येसोबत येणारी जोडी जोडमूळ संख्या होईल का? नाही होणार. म्हणून ह्या दोन्ही स्वरूपातल्या नाहीत तर 1 पासून 100 पर्यंत किती जोडमूळ संख्या आहेत? फक्त 8 जोडमूळ संख्या आहेत आणि ह्या त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. लक्षात आलं? ठीक आहे. यानंतर आपण बघू 9 नंबरची संख्या, त्रिकोणी संख्या. ठीक आहे. त्रिकोणी संख्या ह्या देखील अतिशय महत्वाचा भाग आहे. त्रिकोणी संख्या. ठीक आहे. आता याला ढोबळमानाने आपण व्याख्या तयार केलेली आहे की 3 संख्यांच्या संयोगाने तयार झालेली संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या होय. ठीक आहे. काय म्हणू आपण याला? 3 संख्यांच्या संयोगाने तयार झालेली संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या होय. 3 संख्यांच्या संयोगाने कशी तयार होणार? या ठिकाणी याला एक सूत्र आहे त्रिकोणी संख्या काढण्यासाठी. हे सूत्र आपण लिहू. त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या जर आपल्याला काढायची झाली तर कशी काढायची? या ठिकाणी आहे n कंसात n+1 आणि भागीला 2. आता n इंटू n+1/2 म्हणजेच काय? तर या n चा अर्थ आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या हा टॉपिक झाला आपला. नैसर्गिक संख्येमध्ये आपण संख्या कुठून बघितल्या? 1 या अंकापासून आपण संख्या बघितलेल्या आहेत. मग n या संख्येला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. या ठिकाणी आपण कोणतीही नैसर्गिक संख्या घेऊ शकतो. मग या नैसर्गिक संख्येलाच पाया असंही म्हटलं जाऊ शकते. मग पाया म्हणजे 22/7 वाला पाया नाही. पाया म्हणजे बेस. याचा बेस म्हणजेच नैसर्गिक संख्या आहे. याला पायाही शब्द म्हटलं जाईल किंवा नैसर्गिक संख्याही म्हटलं जाईल. मग या यांची किंमत आपण सुरुवातीपासून घेऊया. सुरुवातीपासून यांची किंमत घ्यायची आहे म्हणजेच काय करायचं आहे नेमकं? तर सुरुवातीपासून यांची किंमत घेत असताना 1 ही किंमत घेतली आहे यांची, म्हणजेच इथं चिन्ह कुठलंच नाही म्हणजे इथे येणार गुणाकार. या यांची किंमत आपली किती घेतलेली आहे? 1. 1 अधिक 1 म्हणजे किती येणार इथं? 2. म्हणजे इथं 1 जर घेतलं तर इथं किती येणार? 2. इथं जर 2 घेतलं तर इथं किती येणार? 3. इथं 3 घेतलं तर इथं 4. इथं 5 घेतलं तर इथं 6. इथं 8 घेतलं तर इथं 9. एक संख्या वाढून पुढची संख्या घ्यायची आहे. आलं लक्षात? मग याला भागीला किती आहे? 2. 1 गुणिला 2, 2 1 2 भागीला 2. 2 ला 2 ने भाग दिला. बे 1 बे, बे 1 बे, 1/1. छेदातला 1 जर आलेला असला तर छेदातला 1 लिहायची आवश्यकता नसते. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? फक्त 1. 1 ही काय झाली? सर्वात लहान त्रिकोणी संख्या म्हणजे सर्वात पहिली त्रिकोणी संख्या किती आहे? 1 आहे. आता याच्यानंतर येणारी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग याच्यानंतर येणारी त्रिकोणी संख्या घ्यायची असेल तर इथे 1 घेतली नैसर्गिक संख्या आपण. इथे किती घ्यायची? 2. मग 2 त्रिकोणी संख्या घेतली. 1 नंतर किती घेतली? 2. 2 नंतर इथे किती यायला पाहिजे? 2 अधिक 1 म्हणजे 3 भागीला किती? 2. आता या ठिकाणी 3 2 6 भागीला 2. बे 1 बे, बे 6. किती आलं उत्तर? 3. 3 ही झाली दुसरी त्रिकोणी संख्या.
आता याच्यानंतर तिसरी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. तर तिसरी त्रिकोणी संख्या काढत असताना काय करणार आपण, इथं 1 घेतलं, इथं 2 घेतलं, यांची किंमत. आता यांची किंमत किती घ्यायची आपल्याला, 3. मग यांची किंमत 3 घेतलेली आहे, तर 3 गुणिला 4 भागीला 2. या ठिकाणी बघा 3 चोक 12 भागीला 2 बेसखम 12. उत्तर किती आलं, 6. ही तिसरी त्रिकोणी संख्या. यानंतर चौथी त्रिकोणी संख्या काढायची आहे, तर 4 गुणिला 5 भागीला 2. 4 पंच 20 भागीला 2 बे 1 बे बे 10 20 10. ही झाली चौथी त्रिकोणी संख्या. या प्रकारे आपण कितीही त्रिकोणी संख्या काढायची असली तर या पद्धतीने काढू शकतो. जसं आता नैसर्गिक संख्या किंवा पाया आपल्याला प्रश्न दिलेला आहे. प्रश्न अशा पद्धतीचा असतो, एका त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे, तर ती त्रिकोणी संख्या कोणती. बघा प्रश्न काय लिहिला आपण, एका त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे, तर ती त्रिकोणी संख्या कोणती. मग या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपल्याला काय करायचं आहे नेमकं, तर 25 ही संख्या नैसर्गिक संख्येच्या ठिकाणी घ्यायची, म्हणजे इथे घ्यायची. या 25 ला गुणिला किती येणार, 26. 25 अधिक 1 26 भागीला किती येणार, 2. आता तुम्ही म्हणाल की 25 आणि 26 चा गुणाकार करून याला 2 ने भागायचा आहे. तर 2 ने भाग देत असताना तुम्ही सुरुवातीला जरी भाग दिला, जसं आता या ठिकाणी होतं 2 गुणिला 3 भागीला 2, तर बे 1 बे बे 1 बे तुम्ही इथे जरी भाग दिला असता तर याचं उत्तर आलं असतं 3 1 3. आलं असतं बरोबर. या ठिकाणी बघा बे 1 बे बे 1 बे 1 1 1 आलं असतं उत्तर 1. या ठिकाणी बे 1 बे बे 2 4 3 2 6 उत्तर आलं असतं. म्हणून आधी गुणाकार करण्याच्या ऐवजी आधी भागाकार जरी केला तरी काही फरक पडत नाही. बघा इकडे बे 1 बे बे 1 बे बे त्रिक 6. मग 13 पंच 65 46 6 13 2 26 26 6 32. आता ही जी 325 आहे ही झाली त्रिकोणी संख्या. या प्रश्नाचं उत्तर हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. या स्वरूपात मी तुम्हाला समजावून सांगितलं की त्रिकोणी संख्या जर काढायची झाली आणि या स्वरूपाचा प्रश्न आला तर तो आपण कसा सोडवतो, तर पाया म्हणजे नैसर्गिक संख्या, इथं 25 घेतला आपण, इथं त्याच्या पुढची एक संख्या घ्यायची 25 नंतर येणारी 26 भागीला 2. या 2 ने आपण याला भाग दिला, भागाकाराला 13, या 13 ला गुणायचं 25 ने, याचा गुणाकाराला 325. 325 ही झाली त्रिकोणी संख्या. बरोबर आहे. मग ही त्रिकोणी संख्या काढण्यासाठी एक संख्या मालिका पण आहे. त्या संख्या मालिके थ्रू ही आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. ती कशी, तर या पद्धतीने दुसरी एक व्याख्या लिहून देतो. बरोबर. या ठिकाणी 1 पासून अंकात लिहितो, 1 पासून 2 3 4 5 6 इत्यादी अनंत पर्यंतच्या फरकाने वाढत जाणाऱ्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता म्हणजे काय हे आपण बघू. आपण त्रिकोणी संख्या इथं काढलेल्या आहेत. पहिली त्रिकोणी संख्या 1 आली होती आपली, त्याच्यानंतर 3 आली होती, नंतर 6 आली होती, नंतर 10 आली होती. मग ही व्याख्या काय सांगते बघा, 1 पासून 2 3 4 5 6 इत्यादी अनंत पर्यंतच्या फरकाने वाढत जाणाऱ्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजे काय, पहिली संख्या घ्यायची 1. आता 1 नंतर 1 पासून हे 1 घेतलं, 2 3 4 5 6 इत्यादी फरकाने म्हणजे काय, तर 1 नंतर 2 चा फरक घ्यायचा. 1 मध्ये 2 मिळवले किती होतात, 3. 3 मध्ये किती मिळवायचे, 3 मिळवायचे. 3 आणि 3 6. मग आता इथ्यात 2 मिळवले, यातला फरक 2 चा, यामधला फरक 3 चा. आता फरक किती पाहिजे, 4 चा. 6 आणि 4 10. आता फरक 5 चा किती येणार, 15. यानंतर 6 चा फरक 21. यानंतर 7 चा फरक 28. यानंतर 8 चा फरक 36. यानंतर 9 चा फरक 45. यानंतर 10 चा फरक 55. यानंतर 11 चा फरक 66. यानंतर 12 चा फरक 78 इत्यादी या संख्या काय होतात, वाढत राहतात. यांना आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. पहा, पहिली त्रिकोणी संख्या किती आहे, 1. दुसरी किती आहे, 3. तिसरी किती होती, 6. चौथी किती होती, 10. आता समजा मला 5वी संख्या काढायची असते इथं, तर 5वी संख्या घेताना नैसर्गिक संख्या किती घेतली असती मी, 5 गुणिला किती, 6 भागीला 2 बेत्रिक 6 5 त्रिक 15 आली बरोबर 15. या प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येऊ शकतात. त्रिकोणी संख्या काढायचं सूत्र मी तुम्हाला दिलेलं होतं की n × n + 1/2.
यानुसार आपण काय करतो, त्रिकोणी संख्या काढतो. तर शॉर्टकटमध्ये ही त्रिकोणी संख्या जर काढायची गरज पडली आपल्याला तर या प्रकारे आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. यावर आधारितही काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग ही वेगळ्या प्रकारची प्रश्न कशी असतात ती आपण बघू. खालचं मोडतोय मी. एकवीस ही त्रिकोणी संख्या असणाऱ्या नैसर्गिक 21 ही त्रिकोणी संख्या असणारी नैसर्गिक संख्या कोणती, या प्रकारचा समजा प्रश्न विचारला गेला. 21 ही त्रिकोणी संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या त्याची कोणती आहे ही काढायची आहे. जसं आपल्याला काय होतं, नैसर्गिक संख्या इथे 21 गुणिले 22 भागीला 2 लिहून चालणार नाही. या प्रश्नात ही क्रिया करून चालणार नाही. ही 21 काय सांगितलेली आहे, त्रिकोणी संख्या सांगितलेली आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ही संख्या x आहे आणि ही संख्या x+1 आहे भागीला 2 आहे, किंवा ही संख्या n आहे, ही n+1 आहे. याचं उत्तर तुम्हाला 21 हवं आहे. मग हे 21 उत्तर आणायचं असेल तर काय करायचं, या 21 आणि 2चा काय करायचा आहे, आपसात गुणाकार करायचा आहे. 21 गुणिला 2 हे झाले 42. या 42 चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. 42 चे अवयव पाडताना काय करायचं, 42 पेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे, 42 पेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे, तर 42 पेक्षा मोठी वर्गसंख्या 49 आहे. 49 कशाचा वर्ग आहे, तर तो 7चा वर्ग आहे. 49 पेक्षा मोठी वर्गसंख्या 49 आहे आणि 49 हा 7चा वर्ग आहे. आणि 42 पेक्षा लहान वर्गसंख्या आहे 36. 36 ही 6चा वर्ग आहे. मग 6 आणि 7चा गुणाकार 42 येतो का, तर येतो. 6 7 42. मग या ठिकाणी 6 आपण घेऊ शकतो. 6 + 1 म्हणजे इथं 7 घेऊ शकतो. तर n म्हणजेच काय असते, n म्हणजेच असते नैसर्गिक संख्या. मग n म्हणजे नैसर्गिक संख्या असते. तर तुम्हाला विचारलेलं आहे असणारी नैसर्गिक संख्या कोणती, तर उत्तर आलेलं आहे 6. मग या प्रकारे आपण कोणत्याही संख्या काढू शकतो. आता आपण जसं काढलं होतं 325. मग या ठिकाणी 325 जर घेतलेला आहे तर 325 घ्यायचं असेल तर कसं काढणार, या ठिकाणी n गुणिला n+1 आहे भागीला 2 आहे, इथं 325 आहे. तर याला 325 गुणिला 2 करावं लागेल. 325 गुणिला 2 10 हाताला 1 बेदोनी 4 1 5 बेत्रिक 6 650. 650 पेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती, 650 पेक्षा मोठी वर्गसंख्या आपल्याला शोधायची आहे. तर 650 पेक्षा मोठी वर्गसंख्या 625 कशाचा वर्ग आहे, 25चा वर्ग आहे. 625 ही 25चा वर्ग आणि 26चा वर्ग 676 आहे. 676 कशाचा वर्ग आहे, 26चा. मग 26 आणि 25चा जर गुणाकार केला तर इतका येतो का, ते तपासून पहा. 25 सख 150, हातचे आले 15, 25 दोन्ही 50, 50 आणि 15 65, म्हणजे याचा गुणाकार हा येतो. 26 आणि 25 त्या दोन संख्या आहेत, त्यापैकी n म्हणजे नैसर्गिक संख्या कोणती असणार, 25 असणार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार 25. या प्रकारेही आपण नैसर्गिक संख्याही काढू शकतो आणि त्रिकोणी संख्याही काढू शकतो. म्हणून या सूत्राचा अवलंब करून आपल्याला त्रिकोणी संख्या काढायच्या आहेत. या स्वरूपात संख्या विचारल्या जातात. ठीक आहे. यानंतर आपण 10व्या प्रकारची संख्या आपण बघणार आहोत, ती आहे परिमेय संख्या. आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ह्या दोन प्रकारच्या संख्या आहेत 10 आणि 11 नंबरला, बरोबर. यामध्ये कंपॅरिझन टाइम लक्षात ठेवलं तर तुम्हाला जास्ती सोपं जाईल. या ठिकाणी मी लिहिलेला आहे 10 नंबर परिमेय संख्या, इकडे लिहिलेला आहे 11 नंबर अपरिमेय संख्या. बघू आपण यामध्ये परिमेय आणि अपरिमेय मध्ये काय फरक आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला उदाहरण लिहितो मी काही. इथं लिहिलेलं आहे मी वर्गमुळात 36 वर्गमुळात 49 वर्गमुळात 25. इथे लिहिलं मी वर्गमुळात 18 वर्गमुळात 22 वर्गमुळात 15. परत या ठिकाणी लिहिलं मी 3/8 5/2 9/4. या ठिकाणी लिहिलं 7/3 11/6
आणि 25/9. ठीक आहे. आता या दिलेल्या संख्या ज्या आहेत ह्या परिमेय संख्या आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या अपरिमेय संख्या आहेत. मग हे कशावरून ओळखलं मी की परिमेय आणि अपरिमेय कशावरून आहेत? या ठिकाणी आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे मी इथं वर्गमुळात 36. वर्गमुळात 36 याचा अर्थ काय? तर 36चं वर्गमूळ आपण काढू शकतो. 36चं वर्गमूळ किती आहे? 6. म्हणजे वर्गमुळात 36 जर दिलेलं आहे तर याचं उत्तर निघते आपलं 6. बरोबर. इथे वर्गमुळात 49 जर दिलेला आहे तर याचं उत्तर निघते 7. 7चा वर्ग आहे 49. इथे वर्गमुळात 25 दिलेला आहे तर इथे उत्तर निघते 5. परंतु या ठिकाणी बघा वर्गमुळात 18 दिलेला आहे. या 18 ही वर्गसंख्या आहे का? 18 ही वर्गसंख्या नाही. त्याला मी काय करू शकतो? याला लिहू शकतो मी 9 2 18. मग काय होईल? 9चं वर्गमूळ 3 निघेल, आतमध्ये शिल्लक राहतील 2. 3 वर्गमुळात 2. याला आपण परत सोडवू शकतो का? याला आपण परत सोडवू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पूर्णतः निघत नाही. जसं या ठिकाणी उत्तर पूर्णतः निघालेलं आहे तसं इथं पूर्णतः उत्तर निघत नाही. त्यामुळे या संख्येला आपण म्हणतो अपरिमेय संख्या आणि याला म्हणतो आपण परिमेय संख्या. तसंच 22च्या स्वरूपात आहे. इथं 22 लिहिलेलं आहे. 22चं आपण रूपांतर 11 2 22 जरी केलं तर 11चाही वर्गमूळ निघत नाही आणि 2चाही वर्गमूळ निघत नाही. त्यामुळे या ठिकाणी वर्गमुळात 22 हीच संख्या राहणार आणि वर्गमुळात 22 जर राहत असेल तर ती कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. तसंच 15च्या स्वरूपातही आहे. 15 जरी घेतलेला असेल इथे तर 3/5 15 शिवाय पर्याय नाही त्याला. याला आपण अवयव पाडू शकतो 3/5 15. 3चंही वर्गमूळ निघत नाही, 5चंही वर्गमूळ निघत नाही. म्हणजे 3/5 15 जसंच्या तसंच राहणार. वर्गमुळात 15 जर लिहिलेला आहे तर ही अपरिमेय संख्या आहे. परंतु ह्या ज्या संख्या आहेत ह्या काय आहेत? परिमेय संख्या आहेत. तसंच आता हे झालं वर्गमुळाच्या बाबतीत. वर्गमूळ किंवा घनमूळ कुठल्याही संख्या असतील तरी चालेल. परंतु अशा प्रकारच्या अपूर्णांक स्वरूपातल्या संख्या जरी दिलेल्या असतील तरी त्यांच्यातही आपल्याला परिमेय आणि अपरिमेय संख्या ओळखता येणं गरजेचं असते. मग परिमेय आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा 3/8 आहे. 3/8चा अर्थ असतो 3 ला 8 ने भाग देणे. 3 ला 8 ने भाग देणे. मग या 3 ला 8 ने भाग देणे म्हणजे इथे भागाकार करून दाखवतो मी. 3 ला जर 8 ने भागायचं आहे तर इथे 8 भागाकारात घेतली. 8 0 0 उरले 3. या ठिकाणी पॉईंट दिला, इथे एक 0 वाढवला. 8 त्रिक 24 किती उरले? 6. परत एक 0 दिला. आता 0 आपण कितीही देऊ शकतो पॉईंटच्या नंतर, परत पॉईंट द्यायची आवश्यकता नाही. 8 7 56 उरले 4. परत एक 0 दिला. 8 5 40 बाकी राहिला 0. म्हणजे भागाकार संपला. 0.375 हे भागाकार आलेला आहे 3/8चा. यानंतर 502चा भागाकार करायचा आहे. म्हणजेच काय? 5 ला भागायचं आहे आपल्याला 2 ने. 2 2 4 हातचा आला 1. इथे पॉईंट दिला, इथे 0 आला. 2 5 10 बाकी राहिले 0. जेव्हा बाकी 0 राहिला भागाकार संपला. इथे 2.5 हा भागाकार आला. इथे 9 ला भागायचं आहे 4 ने. 4 2 8 उरला 1. पॉईंट दिला, इथे एक 0. 4 2 8 उरले 2. इथे एक 0 दिला. 4 5 20 बाकी राहिला 0. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बाकी किती राहत आहे? 0 राहत आहे. म्हणजे भागाकार पूर्ण झाला. भागाकार पूर्ण झाला याचा अर्थ ह्या संख्या कोणत्या आहेत? परिमेय स्वरूपातल्या संख्या आहेत. पण अपरिमेय संख्येमध्ये काय घडते ते बघूया आपण. या ठिकाणी 7 ला 3 ने भागायचं होतं तर 7 ला मी 3 ने भागत आहे. 3 2 6 उरला 1. इथे दिला मी पॉईंट, इथे दिला 0. 3 त्रिक 9 उरला 1. परत एक 0 दिला. 3 त्रिक 9 उरला 1. आणखी 0 दिला. 3 त्रिक 9 उरला 1. बघा या ठिकाणी 2.333 आलं. परंतु इथं भागाकार पूर्ण झाला का? नाही. या ठिकाणी भागाकार प्रत्येक ठिकाणी 0 आलेला होता. परंतु इथं भागाकार 0 आलेला आहे का? नाही आलेला. तसंच 11 ला भागायचं आहे आपल्याला. 11ला 6 ने भाग दिला. 6 1 6 उरले 5. पॉईंट दिला, इथं 0. साइन 8 48 उरले 2. परत एक 0 दिला. साइन त्रिक 18 उरले 2. साइन त्रिक 18 उरले 2. बाकी 2 राहत आहे प्रत्येक ठिकाणी. भाग पूर्ण जातो का? नाही जात. या ठिकाणी 25 ला भागायचं आहे मला 9 ने. 9 2 18 उरले 7. इथं पॉईंट दिला, इथं 0 आला. 9 7 63 उरले 7. परत 0 दिला. 9 7 63 उरले किती? 7. प्रत्येक ठिकाणी 7 शिल्लक राहत आहे. बाकी 0 राहत आहे का? नाही. मग ज्यावेळेस भागाकार केल्यावर बाकी 0 येते म्हणजे भागाकार पूर्ण होतो. भागाकार पूर्ण होत असेल तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. परंतु बाकी एखादी संख्या शिल्लक राहत असेल आणि भाग पूर्ण जात नसेल तशा वेळेस त्या संख्येला आपण म्हणतो अपरिमेय
संख्या. मग याची आपण व्याख्या लिहू शकतो. व्याख्या सांगतो याची. हे झाले उदाहरणं. ठीक आहे, याची व्याख्या लिहून देतो या ठिकाणी मी. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. ज्या संख्येचे रूपांतरण पूर्णतः केले जाऊ शकते त्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. आणि ज्या संख्येचे रूपांतरण पूर्णतः केले जाऊ शकत नाही त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. लक्षात आलं? परिमेय संख्या जर असतील तर त्याचं रूपांतर पूर्णतः केलं जाऊ शकते आणि अपरिमेय संख्या जर असतील तर त्याचं रूपांतरण पूर्णतः केलं जाऊ शकत नाही. मग यामध्येही धनपरिमेय संख्या, ऋणपरिमेय संख्या किंवा धन अपरिमेय संख्या, ऋण अपरिमेय संख्या असतात. आणि धन व ऋण संख्येचा समावेश आपल्याला समजतो. जसं मायनसमध्ये संख्या आली असेल तर त्याला ऋण म्हणतात आणि प्लसमध्ये संख्या आली असेल तर त्याला आपण धन म्हणतो. मग या प्रकारच्या संख्यांचा समावेश जर धन आणि ऋणमध्ये येत असेल तर त्याला परिमेय अपरिमेय आपल्याला ओळखायला अडचण नाही. ह्या झाल्या एकूण 11 प्रकारच्या संख्या, ज्या संख्या मालिका टॉपिक मध्ये आपण बघितल्या. आता पुढच्या भागात आपण याचं पुढचं रूपांतर बघू. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा पुढील भागात. युनिव्हर्सल अकॅडमी पुसद. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.